आदित्य ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुधार समितीमधील 4 महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या आक्षेपानंतर आमदार मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांना या प्रस्तावांमधील फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली। यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला। प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलले होते आणि मी पण तिथे फॉलोअपमध्ये होतो, कारण त्यांच्या सांगण्याने मी फॉलोअप करत होतो आणि तो जो फॉलोअप आहे त्याला आज यश आलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्या पुढे समंजसाने काम विरोधक आणि सत्तारूढ म्हणून करतील आणि चांगलं काय ते करतील असं मला वाटतं। जी काही महागाई वाढत चालली आहे त्याच फॅशनमध्ये वाढवायचं। ह्या सगळ्या प्रस्तावांचा मी विरोध केला। काल देखील मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ह्याच्यात ज्यांचा हात नसेल किंवा ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील। आज मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत, पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे, तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत। आदित्य ठाकरे एक असं चित्र निर्माण करतायत का की ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या जवळ जात आहेत? का वेळ आली ही त्यांच्यावर ते जर त्यांना विचारा, तुम्ही विरोधी पक्षाला विचारा।